Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn a new poem. Its name is Please Listen. Okay, let's start our poem. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. पहा मग या पोयममध्ये जो स्पीकर आहे, जो बोलणारा आहे तो काय म्हणतोय, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी. बाळांनो, लिसन अँड हिअर हे दोन वर्ड्स आहेत ज्यांचं मीनिंग जवळजवळ तुम्हाला सेम वाटेल, पण त्याचा जर अर्थ आपण पाहायला गेलं तर हिअर म्हणजे फक्त ऐकणे असा होतो आणि लिसन म्हणजे ऐकण्याबरोबरच आपण समोरचा काय म्हणतोय ते गोष्ट समजून घेणे. लिसन म्हणजे ओके. तर ते तुम्हाला कवितेच्या सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे बाळांनो. ओके. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, मी जेव्हा तुला म्हटलो, तुला विचारलं की सांगितलं की लिसन टू मी, तू माझं ऐक, अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, आणि तू काय केलंस की मला ॲडवाईस द्यायला सुरुवात केलीस, सल्ले द्यायला सुरुवात केलीस. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क, आणि मी जे म्हणतोय, मी जे सांगतोय किंवा सांगते ते तू केलं नाहीस किंवा तुम्ही ते केलं नाहीस. आता तुम्ही म्हणणार हा स्पीकर कोण? तर हा जो स्पीकर आहे, हा जो बोलणारा आहे, तर तो तुमच्याच वयाचा अगदी 14-15 इयर्स ओल्ड असा बॉय और गर्ल आहे. म्हणजे एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पण ते तुमच्या वयाचे आहेत. आणि ते कोणाला म्हणतायत असं की लिसन टू मी? तर ते त्याच्या पॅरेंट्सला म्हणतायत. ओके. नाव नेक्स्ट स्टांजा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. सेकंड स्टांजामध्ये स्पीकर म्हणतोय की व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, मी जेव्हा म्हटलं की तुम्ही माझं ऐका, मी काय सांगतोय ते तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या, अँड यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे, आणि तुम्ही काय सांगायला सुरुवात केली, काय म्हणायला लागले की का तू असं फील करतोयस. आय शुडंट फील दॅट वे म्हणजे तू जे फील करतोयस, तू जे अनुभवतोयस किंवा तुझ्या जे फिलिंग्ज आहेत त्या अशा का आहेत असं तुम्ही विचारायला सुरुवात केली. यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स म्हणजे ट्रॅम्पलिंग म्हणजे बाळांनो टू ट्रीट अंडर फूट म्हणजे पायाखाली तुडवणे असा त्याचा अर्थ होतो, किंवा आपण इथं असा अर्थ घेऊया अनादर करणे. म्हणजे तुम्ही काय करतायत, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स म्हणजे तुम्ही माझ्या फिलिंग्सच्या, माझ्या भावनांचा अनादर करतायत असं तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्या पॅरेंट्सला म्हणते. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. पहा मग तो काय म्हणतोय की मी विचारलं तुम्हाला की लिसन टू मी, तुम्ही माझं ऐका, मला समजून घ्या, अँड यू फील, तुम्हाला असं वाटायला लागलं, यू हॅव टू डू समथिंग की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करायला हवं, टू सॉल्व माय प्रॉब्लेम, माझा जो प्रॉब्लेम आहे, माझी जी काही अडचण आहे ती सोडवण्यासाठी तुम्ही माझे पॅरेंट या नात्याने काहीतरी करायला हवं असं तुम्हाला वाटतंय. यू हॅव फेल्ड मी, आणि तुम्ही मला असं वाटतंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय ठरवलंयत, मला अपयशी ठरवलंयत. यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, जरी तुम्हाला हे विचित्र वाटत असेल तरीही मी असं म्हणतो की तुम्ही मला अपयशी ठरवलंयत. म्हणजे ह्या कवितेमध्ये जो स्पीकर आहे तो फक्त आणि फक्त काय म्हणतोय त्याच्या पॅरेंट्सला की प्लीज लिसन, कृपया माझं ऐका. आय आस्क यू टू लिसन टू मी, तुम्ही माझं ऐकून घ्या, माझं समजून घ्या. असं न करता त्याचे पॅरेंट्स त्याच्यावर काय करतायत, थोडं वेगळ्या रिॲक्शन देत आहेत. म्हणजे जनरली सगळ्यांचेच पॅरेंट्स असं करतात की काही प्रॉब्लेम असेल बाळाच्या म्हणजे स्वतःच्या मुलांच्या याच्यामध्ये, तर त्या प्रॉब्लेमला सोडवण्याचा प्रयत्न करतात ते. ओके. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. आणि मग तो स्पीकर म्हणतोय की मी काय म्हणतोय, फक्त आणि फक्त यू लिसन, तुम्ही फक्त ऐका. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी, काही बोलू नका किंवा काही करू नका. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी, फक्त माझं ऐका. ॲडवाईस इज चीप, 20 cents विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम इन द सेम न्यूजपेपर. पहा मग तो स्पीकर काय म्हणतोय,
ॲडवाईस इज चीप. सल्ले देणे खूप स्वस्त झालंय. चीप म्हणजे स्वस्त. सल्ले देणं खूप चीप झालंय, स्वस्त झालंय. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. न्यूजपेपरमध्ये एक विशिष्ट असा कॉलम येतो आणि जसे काही इमोशनल क्वेश्चन्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचं काम हे डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम हे करत असतात. एका विशिष्ट न्यूजपेपरविषयी तो बोलतोय आणि हा न्यूजपेपर कितीला मिळतो तर फक्त 20 सेंट्सला मिळतो. म्हणजे ॲडव्हाईस एवढा स्वस्त झाला आहे, सल्ले एवढे स्वस्त झालेत असं या स्पीकरचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही मला ॲडवाईस देऊ नका. तो अगदी मला न्यूजपेपरमधून सुद्धा मिळून जाईल, पण तुम्ही फक्त माझं ऐका. यू लिसन टू मी. ओके. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. पहा मग तो काय म्हणतोय. आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी स्वतःची मदत करू शकतो. मी स्वतःसाठी काही करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी मी असू शकतो डिस्करेज म्हणजे मला हिम्मत नसेल आताच्या ह्या परिस्थितीमध्ये, माझ्याकडे हिम्मत नसेल किंवा मी खचलो आहे. अँड फाल्टरिंग माझा कॉन्फिडन्स जो आहे तो लो झालेला आहे. बट नॉट हेल्पलेस पण मी काय झालेलो नाही आहे, हेल्पलेस झालेलो नाही आहे. व्हेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वसी. पहा मग काय म्हणतोय स्पीकर. व्हेन यू डू समथिंग फॉर मी, तुम्ही जर माझ्यासाठी काहीतरी करणार असाल दॅट आय कॅन, ते मी सुद्धा करू शकतो. अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, आणि जर मला गरज वाटली तर मी ते माझ्यासाठी करणारच आहे. यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर, पण तुम्ही जर मला मदत करणार असाल अशा प्रकारे, तुम्ही जर माझा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्ही काय करताय, एक प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करताय माझ्या फिअरला, भीतीला. काय करताय, हातभार लावताय. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे हातभार लावणे. अँड इनॲडिक्वसी म्हणजे कमतरता. ओके. माझ्यामध्ये जर काही कमतरता असेल किंवा भीती असेल, तिला हातभार लावताय म्हणजे तुम्ही ती वाढवतायत, एक प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतायत. तर तुम्ही तसं करू नका. ओनली यू हॅव टू लिसन टू मी, असं त्या स्पीकरचं म्हणणं आहे बाळांनो. ओके. बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इरॅशनल, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. पहा मग हा स्पीकर काय म्हणतोय, अगदी तुमच्याच वयाचा असा हा मुलगा किंवा मुलगी बाळांनो, आणि काय म्हणते की व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, ही वस्तुस्थिती जी की मी जे फील करतोय, तर ते फील करतोय हे तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं, नो मॅटर हाऊ इरॅशनल, ते कसं आहे, ती फिलिंग कशी आहे किंवा काय आहे. इरॅशनल म्हणजे काय रे बाळांनो, तर इलॉजिकल, अतार्किक अशी, विदाऊट एनी रिझन, म्हणजे काही कारण नसताना त्याची फिलिंग थोडी चेंज झालेली, तर मी फील करतोय, तर ते होतंय त्याला फील, तर त्याच्यावर काही उपाय नाही आहे. ओके. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, आणि मग तुम्ही फक्त ते समजून घ्या, आणि जर तुम्ही ते समजून घेतलं तर आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, तुम्हाला पटवून देण्यासाठी की असं का होतंय किंवा काय, किंवा याचं रिझन काय, ह्या सगळ्या गोष्टी मी थांबवू शकेल. अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग, आणि मग मी काय करेल, तर मी हे समजून घेईल स्वतः की असं का होतंय, माझी अशी फिलिंग का झाली, माझी इमोशन असे का झाले, व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग, आणि ह्या इरॅशनल फिलिंगच्या, ह्या असमंजस अशा विवेकशून्य अशा फिलिंगच्या मागे काय, याचं कारण मी समजू शकेल. अँड व्हेन दॅट्स क्लिअर द आन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. आणि पहा, मला हे जेव्हा क्लिअर होईल, स्पष्ट होईल, द आन्सर्स आर ऑब्वियस, क्लिअर, स्पष्ट, ऑब्वियस म्हणजे, अँड आय डोंट नीड ॲडवाईस, आणि मला तेव्हा सल्लामसलतीची काही गरज नाही आहे. ओके. मला फक्त याचं रिझन जाणून घ्यायचं आहे, ते स्वतः जाणून घ्यायचं आहे. मला दुसऱ्याकडून सल्ले नको आहेत किंवा माझा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मला तुमच्याकडून मदतही नको आहे. मला फक्त जी फिलिंग आहे ती आहे, फक्त तुम्ही ते मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या, असं तो त्याच्या पॅरेंट्सला सांगतोय. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम.
आणि ही जी इरॅशनल फिलिंग आहे, जी असमंजस अशी फिलिंग आहे, अशी भावना आहे, काय करते, मेक सेन्स, एक अर्थ तयार करते किंवा काहीतरी अर्थ देते व्हेन वी अंडरस्टँड, जेव्हा आपण समजून घेतो त्या फिलिंग्सला, व्हॉट्स बिहाइंड देम. त्या फिलिंग्सच्या मागे काय, त्या भावनांच्या मागे काय आहे, हे जेव्हा आपण समजून घेतो, तर त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. पहा मग काय म्हणतोय स्पीकर पुढे, की कदाचित दॅट्स व्हाय प्रेयर वर्क्स, प्रार्थना, प्रेयर म्हणजे प्रार्थना, प्रार्थना काम करते काही वेळेस. कारण समटाईम्स फॉर सम पीपल, काही वेळेस काही लोकांसाठी प्रार्थना हे काम करते, बिकॉज गॉड इज म्यूट. कारण गॉड कसा आहे, म्यूट आहे, शांत आहे, स्तब्ध आहे. जरी आपण गॉड समोर आपल्या अडचणी मांडल्या किंवा आपल्या जीवनामध्ये काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, आपण जर गॉडला सांगितलं, प्रेयर केली, तर गॉड काय करतो, अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस. आपल्याला सल्ले देतो का गॉड लगेच, की तू असं कर तसं कर? तर नाही. गॉड कसा असतो, फक्त ऐकून घेतो आणि शांत आणि स्तब्ध असतो. फक्त ऐकण्याचं काम गॉड करतो, सल्ले देत नाही किंवा ही डोंट ट्राय टू फिक्स थिंग्स. गॉड त्या गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत नाही, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो फक्त शांत स्तब्ध उभा राहतो. आणि काय होतं पुढे, गॉड जस्ट लिसन्स, तो फक्त ऐकतो, अँड लेट्स यू वर्क, आणि वर्क कोणाला करू देतो, तर स्वतःलाच. ज्याची काही अडचण असेल, ज्याचा काही प्रॉब्लेम असेल, त्यालाच त्याच्यावरचा मार्ग हा गॉड शोधू देतो. इट आउट फॉर युअर सेल्फ. गॉड म्हणजे देव. ओके, गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. गॉड काय करतात मग, स्वतःचाच मार्ग स्वतःला निवडायला लावतात, शोधायला लावतात, अडचणींवर मात करायला लावतात. गॉड फक्त काय करतात, तर ओनली लिसन, फक्त ऐकतात. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून हा स्पीकर त्याच्या पॅरेंट्सला म्हणतोय, की फक्त आणि फक्त कृपया ऐकून घ्या. ओके, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनट. आणि जर तुम्हाला काही बोलायचंच असेल, तर काय करा, वेट अ मिनट, काही मिनिटांसाठी वाट पहा. फॉर युअर टर्न, तुमचा टर्न येईल तोपर्यंत. अँड आय विल लिसन टू यू, आणि मग मी काय करणार, मी तुमचं ऐकेल. तुमचं काय म्हणणं आहे मी ते ऐकेल. तुम्ही माझं म्हणणं ऐकण्याच्या अगोदर डोंट से एनिथिंग टू मी. सो प्लीज प्लीज लिसन टू मी ओनली. ही त्याची रिक्वेस्ट आहे. तुमच्याच वयाचा मुलगा किंवा मुलगी आणि तो त्याच्या पॅरेंट्सला अशा प्रकारे, काही वेळेस आपल्या घरामध्ये अशा गोष्टी होतात, तुमच्या वयाचे किशोरवयीन मुलांना असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला असं बऱ्याचदा सांगतात ना, तशाच पद्धतीने हा मुलगा किंवा मुलगी त्याच्या पॅरेंट्सला सांगतोय, की तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या, माझं म्हणणं समजून घ्या. ओके, दिस इज व्हेरी फंटॅस्टिक पोएम, बट इट्स पोएट्स नेम इज नॉट हिअर. ओके, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.